श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 41. श्री भगवद्गीत पर्व. युद्धाच्या जागी कौरव व पांडव येऊन ठेपले तेव्हा श्री व्यास धृतराष्ट्राला म्हणाले की दुर्योधनासह सर्व कौरव मारले जातील. फक्त 5 पांडव कृष्ण, सात्यकी व कौरवांचे कृपाचार्य कृतवर्मा व अश्वत्थामा हे 10 जण जिवंत राहतील. संजयाच्या मस्तकावर व्यासाने हात ठेवला व तुला समरभूमीवरील सर्व वृत्त कळेल हा आशीर्वाद देऊन ते निघून गेले. दोन्ही सैन्य एकमेकासमोर उभी होती तेव्हा भीष्म म्हणाला, जिकडे श्रीकृष्ण व अर्जुन तिकडे जय आहे. तेव्हा कोणाला पक्ष बदलून घ्यायचा असल्यास बदलून घ्यावा. हे ऐकून धृतराष्ट्राचा दासीपुत्र युत्सू हा पांडवाकडे आला व युद्ध थांबल्यावर कोणी कोणाचा घात न करता एकमेकाशी प्रेमाने वागावे असे त्याने सांगितले. नंतर अर्जुनाला कृष्णाने कौरवांचे योद्धे दाखविले. भीष्म, द्रोणादी पूज्य गुरूंना, कौरव बंधूंना युद्धाला सज्ज असलेले पाहून अर्जुन म्हणाला, मला राज्य नको व मी त्यांचा वध करणार नाही असे कृष्णाला सांगून अर्जुनाने धनुष्य खाली टाकले व तो युद्धाला तयार होईना. श्रीकृष्णाने अर्जुनाला पुष्कळ समजावून सांगितले. कृष्ण म्हणाला, अर्जुना, या जगाचा करता हरता पालन करता मीच आहे. निमित्ताला मात्र तू आहेस. तुला निमित्त म्हणून पुढे केला आहे असे सांगून अर्जुनाला युद्ध करण्यासाठी तयार केले. याप्रमाणे अर्जुनाला श्रीकृष्णाने गीतोपदेश केला व युद्धाला सुरुवात झाली. येथे अध्याय 41 समाप्त. आता अध्याय 42. युद्धाला सुरुवात. भीष्माची प्रतिज्ञा. युद्ध सुरू झाले. पुष्कळ सैनिक मरू लागले. अभिमन्यूचे युद्ध पाहून दोन्हीकडील वीरांनी माना डोलावल्या. भीष्म आणि विराटपुत्र श्वेत यांचे युद्ध होऊन त्यामध्ये भीष्माने त्याला मारले. कौरवांना त्यामुळे आनंद झाला. त्यानंतर संध्याकाळी लढाई बंद झाली. दुसरे दिवशीसुद्धा भीष्माने पांडवांचे खूप सैन्य मारले. भीष्मार्जुनाची मोठी लढाई झाली. भीमाने कलिंग देशाचा केतुमंत राजा व त्याची मुले व खूप सैन्य ठार केले. यावेळी पांडवांची सरशी होऊन युद्ध थांबले. तिसरे दिवशी अर्जुनाने कौरवांचे खूप सैन्य मारले. तेव्हा भीष्म कृष्णाला म्हणाला की मी शस्त्र हातात धरणार नाही. अशी तू प्रतिज्ञा केली होतीस ती मी खोटी करीन. असे म्हणून त्याने इतके मोठे युद्ध केले की पांडव सैन्यातून रक्ताचे पाट वाहू लागले. भीष्माने अर्जुनाला बाणांनी जर्जर केले व त्यामुळे अर्जुन मूर्छित होऊन जमिनीवर पडला. हे पाहून कृष्णाने रथातून खाली उडी टाकली व हातात चक्र घेऊन तो भीष्माच्या अंगावर धावला. तेव्हा भीष्म म्हणाला, देवा, हाती शस्त्र धरणार नाही अशी तुझी प्रतिज्ञा यावेळी खोटी ठरली. आता माझा वध करून मला मोक्ष मिळवून दे. एवढ्यात अर्जुन तेथे आला व त्याने कृष्णाला रथावर नेले. तो म्हणाला, देवा, तू माझ्या हातून कौरवांचा नाश करव. त्यानंतर अर्जुन, भीम, सात्यकी, अभिमन्यू, घटोत्कच यांनी कौरवांचे पुष्कळ सैन्य ठार केले. अशा तऱ्हेने 2 दिवस युद्ध झाले. येथे अध्याय 42 समाप्त आणि अध्याय 43 सुरू. भीष्म शरपंजरी पडले. 6व्या दिवशी अर्जुन आणि भीष्म यांचे फार मोठे युद्ध झाले. युद्धात सात्यकीचे 10ही पुत्र मारले गेले. हे पाहून भीम कौरव सैन्यात शिरला व त्यांचे सैन्य मारू लागला. त्याचवेळी अर्जुनाच्या रथावरील मारुतीचे रूप भयंकर दिसू लागले व ते पाहून कौरव सैन्य घाबरून गेले. अर्जुन कौरव सैन्यातील पुष्कळ सैन्य मारू लागला. नंतर अश्वत्थामा अर्जुनाबरोबर युद्ध करू लागला, पण तो टिकाव धरू शकला नाही. दुर्योधन सैन्य घेऊन पांडव सैन्यावर चालून आला. त्याचवेळी त्याच्या अंगावर द्रौपदीचे 5ही मुलगे चालून गेले. बरोबरचे सर्व सैन्य गेल्यामुळे दुर्योधन पळून गेला. सूर्य मावळल्यामुळे युद्ध थांबले. 7व्या दिवशी भीम दुर्योधनाला म्हणाला, आम्ही नपुसक बायका आहोत की वीर आहोत हे तुला दाखवितो. असे म्हणून भीमाने त्याच्या रथाचे घोडे व सारथी यांना ठार केले आणि दुर्योधनाला बेशुद्ध केले. चित्रसेन, विकर्ण व दुर्योधन हे अभिमन्यूवर धावले. त्यांचा रथ मोडला तरी तो युद्ध करीत होता. इतक्यात अर्जुन त्याला मदत करण्यास आला व त्या तिघांना त्याने पळवून लावले. 8व्या दिवशी युद्धाच्या सुरुवातीला भीष्माने सुभान नावाचा राजा व पुष्कळ वीर ठार केले. इतके दिवस युद्ध होऊन यावे असे यश न आले. यामुळे दुर्योधन खिन्न मनाने भीष्माकडे जाऊन म्हणाला, आजपर्यंत आपण एकाही पांडव मारला नाही व कर्णाकडून असे झालेही नसते. हे ऐकून भीष्माला राग आला. तो म्हणाला, तुला उद्याच युद्ध चमत्कार दाखवीन. त्याने बोलल्याप्रमाणे दुसरे दिवशी मोठे युद्ध केले. भीष्म कोणालाही ऐकेना. शेवटी सूर्यास्त झाल्यामुळे सर्वजण आपापल्या तंबूत गेले. दुसरे दिवशी शिखंडीला पुढे करून अर्जुनाने भीष्माला रथातून खाली पाडले. भीष्म प्राण सोडणार होता, परंतु दक्षिणायन असल्यामुळे त्याने प्राण सोडले नाही. नंतर उत्तरायण झाल्यावर भीष्माने प्राण सोडले. येथे अध्याय 43 समाप्त. आता पुढील अध्याय. कौरव पांडव युद्ध चालू. भगदत्ताचा वध, चक्रुव्यूहाचे आख्यान, अभिमन्यूचा वध, द्रोणाचार्याचा वध.
अर्जुनाने भगदत्तास ठार मारले, त्याचप्रमाणे वृषभकेतूच अचळ या दोघा भावांना ठार मारले. नंतर सूर्यास्त होऊन युद्ध बंद झाले. 12व्या दिवशी द्रोणाने चक्रव्यूह रचला आणि पांडवांनी सुवर्णव्यूह रचून युद्ध चालू केले. अभिमन्यू धर्माची आज्ञा घेऊन पुढे सरकला. त्याने द्रोणाचार्य व इतर वीरांना फार त्रासून सोडले. मग अभिमन्यू युद्ध करीत त्या व्यूहात शिरला. तेथे त्याने खूप वीरांना ठार केले. ते पाहून सर्वांना वाटले की हा जणू काही अर्जुनच आहे. अभिमन्यू युद्ध करीत असता बेशुद्ध पडला, तेव्हा त्याच्या डोक्यावर दुःशासनाने गदा मारली. अभिमन्यू मरण पावला व त्या स्थितीत जयद्रथाने त्याला लाथ मारली. त्यामुळे सगळीकडे हे धर्मयुद्ध नव्हे अशा गर्जना होऊ लागल्या. कौरवांनी अधर्मयुद्ध केले व अभिमन्यूला मारले हे पांडवांना कळले. हे अर्जुनाला कळताच त्याने प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाला मारीन आणि त्याप्रमाणे झाले नाही तर मी अग्नीत जळून मरेल. दूतांच्या वतीने ही वार्ता कौरवांना कळली. तेव्हा कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा इत्यादी महान योद्धे जयद्रथाच्या मदतीला जातील असे दुर्योधन म्हणाला. सूर्यास्त होण्याला थोडा वेळ आहे हे समजताच श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्र सूर्याआड धरले. त्यामुळे सूर्यास्त झाला असे सर्वांना वाटले. अर्जुनाची दृष्टी एकसारखी जयद्रथावर होती. तेवढ्यात कृष्णाने सुदर्शन चक्र बाजूला केले व सूर्य दिसू लागला. तेव्हा कृष्ण अर्जुनाला म्हणाला, हा पहा सूर्य आणि हा जयद्रथ. ते ऐकून लागलीच अर्जुनाने एकाच बाणाने जयद्रथाचे डोके उडविले. हे डोके त्याच्या हाती पडेल, त्याला तात्काळ मरण येईल असे भविष्य होते. हे कृष्णाकडून अर्जुनाला समजताच त्याने दुसरा बाण मारून ते डोके त्याचा बाप सिंधुराजा याच्या हातात पाडले. त्यामुळे जयद्रथाचा बापसुद्धा मरण पावला. याप्रमाणे अर्जुन आनंदाने परत फिरला. पण त्यामुळे कौरवांची तोंडे काळी पडली. सूर्य मावळला तरी त्या रात्री युद्ध चालूच होते. द्रोण व दुर्योधन हे दोघे आपापसात अर्जुनाविषयी भांडत होते. त्यावेळी घटोत्कचाचा मुलगा अंजनपर्वा हा अनेक वीरांना मारू लागला. ते पाहून कर्णाने त्याचे डोके एका बाणात उडविले. या युद्धात पांडवांचे सुद्धा अनेक चांगले वीर मारले गेले. हे वृत्त घटोत्कचाला समजल्यावर तो हजारो राक्षसबरोबर घेऊन कौरवावर चालून गेला. तेव्हा दुर्योधन व कर्ण यांनी उपाय म्हणून इंद्राने दिलेली शक्ती घटोत्कचाच्या अंगावर टाकली. ती शक्ती आपल्या अंगावर येत आहे हे पाहून व पांडवांचे हित साधण्यासाठी तो एकदम कौरव सैन्याकडे गेला. घटोत्कचाच्या शरीराखाली असंख्य कौरव मारले गेले. याप्रमाणे बलाढ्य पुत्र पौत्र मेल्यामुळे पांडवांना फार दुःख झाले. इतके होईपर्यंत चांगले उजाडले होते. द्रोण व धर्म यांचे चांगलेच युद्ध जमले. द्रोण धर्माला ऐकेना, परंतु धर्माने कृष्णाच्या मदतीनं त्याला ठार मारले. हे वृत्त अश्वत्थाम्याला कळल्यावर त्याने पांडवाबरोबर युद्ध करायला सुरुवात केली, परंतु अर्जुनाने त्याला पळवून लावले. अश्वत्थामा तेथून निघाला आणि गंगेच्या काठी तपश्चर्येला बसला आणि वर प्रभावे करून पृथ्वी निपांडवी करण्याचा त्याने निश्चय केला. त्यावेळी त्याला व्यासाने भेटून सांगितले की तू व्यर्थ श्रम घेऊ नकोस, कारण कोणताही देव तुला असा वर देणार नाही. उलट युद्ध टाकून पळाला असे दूषण मात्र लावून घेशील. जा आणि युद्ध व पराक्रम कर. हे ऐकून अश्वत्थामा पुन्हा सैन्यापुढे आला. येथे अध्याय 45 व 46 समाप्त.